हरि गया कास पीतांबर कास पीतांबर हरि जय जय 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 राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता भोजनी रूप पाहता भोजनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
हाती सुतली काया मरणा हाती सुटली काया मरण हाती सुतली काया मरना
विचारे या निश्चयी विचारे या निश्चय ना सोनिया गेली
भजन करा सर्वांनी. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताहे, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. तुका म्हणे कैची कीव, तुका म्हणे कैची कीव, कोठे जीव निराळा, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चनुतं शरण्यं, मृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतं, वंदे महापुरुष ते चरणारविंदम. एक मिनिट जरा पुढे पुढे सरून बसा, 2 मिनिटं थांबतो. सगळ्यांनी पुढे सरा, पुरुष मंडळी तुम्ही सगळे पुढे सरा. माझ्या इकडे आजूबाजूला बसलं तरी चालेल, उठून या इकडे सगळे या या, कारण भरपूर लोक येणार आहेत पाठीमागून. या सगळे, हा या दोन्ही बाजूने बसा माझ्या. हा कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतांशी, रंजवो चित्तासे आपुलिया, या मनासी लागो हरिनामाचा छंद, आवडी गोविंद गावयासी. ज्ञानेशं ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं, नामदेवं दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहो क्षेत्र निवासिनीं, तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम्. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्ययुक्तं सुविचारवन्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. दयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक माझा पायावरी, राहो निरंतरी संतांच्या. मरणा हाती सुटली काया, मरणा हाती सुटली काया, विचारे या निश्चये, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी मौजे समनेरे या गावामध्ये आज आपण एका नैमित्तिक कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वजण मंडळी उपस्थित आहोत. कार्यक्रमाचं निमित्त काय आहे मला वाटते मी तुम्हाला सांगावं एवढे तुम्ही अज्ञ नाहीत, कारण एवढंही पावसाचं वातावरण असताना लांबून लांबून तुम्ही मंडळी ज्या अर्थी उपस्थित आहात त्या अर्थी तुम्हाला या कार्यक्रमाचं निमित्त सर्वांना माहीत आहे. वैकुंठवासी पंढरीनाथ मुरलीधर जाधव यांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने त्यांच्या पाठीमागचा संपूर्ण परिवार अर्थात त्यांनी 2 विवाह केले होते. त्यांच्या दोन्हीही पत्न्या गंगा भागीरथी यमुनाबाई पंढरीनाथ जाधव आणि गंगा भागीरथी इंदुबाई पंढरीनाथ जाधव, त्याचप्रमाणे त्यांना 3 मुलं, 3च ना. हां, तर मला वाटते पहिल्याचं नाव काय, हां
राजाराम पंढरनाथ जाधव, त्र्यंबकराव पंढरनाथ जाधव आणि गोकुळ पंढरनाथ जाधव. त्यांच्यानंतर मला वाटते त्यांचे एक बंधू अगोदरच वारले. त्यांची 2 मुलं बाजीराव आणि निवृत्ती, थोरला निवृत्ती, धाकटे बाजीराव. त्याचप्रमाणे त्यांचे दुसरे बंधू आहेत, त्यांचं नाव शंकरराव मुरलीधर जाधव आणि त्यांच्या सौभाग्यवती पार्वतीबाई शंकरराव जाधव. मला वाटते त्यांना 3 मुली, सुनीता गीताराम, आडनाव काय विसरलो बरे, साबळे, सुनीता गीताराम साबळे. त्याच्यानंतर मनीषा निवृत्ती पुंडे आणि राधाबाई आगडे का काय आडके, राधाबाई आडके. आणि मला वाटते कोणतरी राहिलं, तर यांच्या नातसून भाग्यश्री राजाराम जाधव आणि मला वाटते शंकररावांचे चिरंजीव बाळासाहेब शंकरराव जाधव. आलेल्या नाव पाठ झाली. हो, कारण यांचं जीवनच मला लोकांनी सांगितलं की इतकं चांगलं होतं. मग त्यांच्या घरात कोण कोण हे आम्ही ध्यानात ठेवणं गरजेचं आहे. मी देवराम बाबांच्या गावचा माणूस आहे. आम्हाला बाबांचं सांगणं असतं की ज्या घरात भावाभावाचं जमत नाही त्या घरात पाऊल सुद्धा ठेवायचं नाही. ऐका, आम्ही नियमात राहणारी माणसं आहेत. मग ज्यांचं जीवन अख्खं परमार्थाच्या नियमामध्ये गेलं त्यांच्या कुटुंबाविषयी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. मला वाटतं की भगवान परमात्म्यांनी काही माणसं जगामध्ये अशी पाठवलेली असतात की त्या माणसांची बराबरी करणारी माणसं गावात दुसरी शोधून सापडत नसतात. मला सांगितलं आल्या माझा काय कोणाचा एवढा परिचय नाही. इथं अरुण महाराज, सतीश महाराज, गुरुजी आमचा योग येत असतो बऱ्याच वेळा. अरुण महाराज, सतीश महाराज आम्ही तर आळंदीत एकत्र राहिलेली मंडळी आहोत. शशिकांतही आमच्या बरोबर होता, आपल्या मालुंजाचा. आम्ही सगळे एकत्र विद्यार्थी दशेमध्ये अजूनही विद्यार्थीचे, आम्हाला अजून काहीच कळत नाही, तो भाग वेगळा. परंतु आम्ही सगळे मंडळी एकत्र राहिलेलो. तुमचा सर्वांचा नवीन परिचय आहे. आणि मला सांगितलं की गावामध्ये कुठलंही वारकरी संप्रदायाचं कार्य असलं की हिरिरीने ज्यांचा त्या कार्यामध्ये सहभाग असायचा असं हे व्यक्तिमत्व होतं. मला वाटतं यांचं घर मंदिराच्या जवळच इथं कुठेतरी आहे. मग कुठलाही कार्यक्रम असू द्या, तो काकड्याचा असू द्या, कीर्तनाचा असू द्या, भजनाचा असू द्या, हरिपाठ असू द्या, परिसरातले कुठलेही कार्यक्रम ते चालत जायचे. आपलं संसारावरचं प्रेम दृढ असतं, परमार्थावरचं प्रेम कमी असतं. संसारामध्ये माणसं बारीक बारीक गोष्टीकडे ध्यान ठेवतात, एकदम बारीक. शेतामध्ये कोणत्या कोपऱ्याला कोणतं गवत उगवलंय हे सुद्धा शेतकऱ्याला माहित असतं. परमार्थामध्ये एवढी दक्षता बाळगणारी माणसं कमी असतात, बोटाव मोजणे एवढे असतात. विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. मला वाटतं कुठलंही संप्रदायाचं काम असू द्या तरीही ज्यांच्या निमित्ताने आपण उपस्थित आहे, मला वाटते यांनी कधीच कोणाला आडवून धरलं नाही. काय कलाकार, मी थोडा रागीट पण आहे, बोलता बोलता तुमच्या लक्षात येईल. काय कलाकार गाता येतं, वाजवता येतं, सगळं येतं, पण कोणी भसनाला बोलवलं तर जात नाही. काय तुझ्या गायन कलेला काडी लावायची का? तुला जर देवाने कला दिलेली आहे तर ती सेवेमध्ये आली पाहिजे. आपल्याकडे ज्ञानाचं लक्षण केलेले. ज्ञान कशाला म्हणतात? पैसे कमवून देतं त्याला ज्ञान म्हणत नाही, गाड्या घेऊन देतं त्याला ज्ञान म्हणत नाही, बंगले घेऊन देतं त्याला ज्ञान म्हणत नाही, तुम्हाला लय प्रतिष्ठा मिळवून देतं त्याचं नाव ज्ञान नाही. ज्ञान त्याला म्हणतात, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर स्वार्थ संपला पाहिजे आणि सेवेची भावना जागी झाली पाहिजे, त्याचं नाव आहे ज्ञान. ऐका, मग ते थोडं असलं तरी सुद्धा मोठ्या ज्ञानाला सुद्धा मातीत घालल एवढी ताकद त्या ज्ञानामध्ये येत असते. आणि म्हणून संसाराची एवढी मोठी जबाबदारी सांभाळूनही त्यांनी संप्रदायाची सेवा अतिशय निष्ठेने केली. आणि म्हणून मला असं वाटू लागलं की एवढी निष्ठेने सेवा करण्याकरता त्यांच्या अंतःकरणातला विचार किती निष्ठावान असेल. ऐका, कर्म, उपासना आणि ज्ञान आपल्या शास्त्रामध्ये चिंतन असेल. कर्म करण्यामध्ये कर्माला प्राधान्य असतं, ज्ञानामध्ये उपासनेमध्ये भावनेला प्राधान्य असतं आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये विचाराला प्राधान्य असतं. कर्माच्या क्षेत्रामध्ये तुमचं कर्म जर थोडंफार चुकलं तर तुम्हाला त्याचं फळ मिळत नाही. मी तुम्हाला शास्त्रातलं उदाहरण देणारच नाही, मी तुम्हाला शेतातलं उदाहरण देणार आहे. शेतामध्ये तुमच्याकडे मी आता पाहिलं सगळ्यांचे भात आहेत. भात लागणी जर योग्य वेळेमध्ये नाही झाली आणि आता ह्या दिवसात जर एखादा भात लावायला लागला तर भात पुढे चांगला येईल का? म्हणजे कर्म करण्याची सुद्धा एक वेळ असते. त्या ठराविक वेळेत कर्म झालं तर ते कर्म आपल्याला चांगलं फळ देतं. म्हणून कर्मामध्ये वेळेला किंमत आहे, उपासनेमध्ये भावनेला किंमत आहे. तुम्ही कुठेही भाव ठेवा तुम्हाला लगेच देवाची प्राप्ती आहे. म्हणून उत्तरेतले साधू कथेमध्ये गीत गात असतात, भाव के बस में हे भगवान
भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो निधि बन मधुबन लागे सकल वीरान। भाव होय तो पाषाणों में प्रकट होय भगवान, भाव के बस में है भगवान, भाव नहीं तो मंदिरों में दिखत बस पाषाण। भाव होय तो पाषाणों में प्रकट होय भगवान, भाव के बस में भगवान। मला वाटते मरेपर्यंत त्यांनी आयुष्यामध्ये परमार्थाची निष्ठा सांभाळली आणि परमार्थामध्ये निष्ठेला, श्रद्धेला, भावनेला किंमत आहे। भगवान परमात्म्याने त्यांची नक्कीच दखल घेतली असेल, त्यांना आपल्या चरणाच्या जवळ स्थान दिलं असेल। फोटो पाहून मला वाटते ते वयाच्या खूप लवकर गेलेलेत आपल्याला सोडून। पॅरालिसिसचा त्यांना काही त्रास झाला, वर्षभर त्यांना जागेवर पडून राहावं लागलं, परंतु प्रत्येकाचं कर्म असतं आणि ते कर्म प्रत्येकाला भोगावंच लागतं। पोलीस स्टेशनला पैसे देऊन आपण फसवाफसवी करू शकतो, वकिलाच्या हातात पैसे देऊनही केस इकडं तिकडं करू शकतो, देवाच्या दरबारामध्ये मध्ये काहीच चालत नाही। कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागतं। म्हणून नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, पुत्र पत्नी सहोदर मायबाप गोताचा पसर, मिळती काष्टे लोटतापूर आदरे दूर होती खल्लाळी। रेल्वेने प्रवास करताना जसं आपलं प्रत्येक लोक नवीन नवीन गावचे असतात, एका सीटवर आल्यानंतर गप्पा मारतात, अगदी हसतात, खेळतात, जेवणही एकत्र करतात। असं वाटतं की ही माणसं जन्माला आल्यापासून एकत्र राहतात, पण प्रत्येकाचं स्टेशन आल्यानंतर तिथं त्याला उतरावं लागतं। तसं या जगामध्ये आपण प्रत्येक जण प्रारब्ध घेऊन आलोय, प्रारब्ध संपल्यानंतर एक क्षणही इथं कोणालाच थांबता येत नाही। आणि म्हणून ज्यांच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत असे वैकुंठवासी पंढरनाथ भाऊ, त्यांना आपल्याला सोडून जावं लागलं। साहजिक मी एक सांगत असतो, घराच्या समोर जर मोठं झाड असेल, खरं तर ते झाड कधी बोलत नसतं, ते आलेल्या पाहुण्याला उठा बसा म्हणत नसतं, येणाऱ्याला काय पाणी वगैरे देत नसतं, पण ते झाड मोठं जर तोडून टाकलं तर 2-4 वर्ष तिथं आल्यानंतर आपल्याला हरवल्यासारखं होतं। जे झाड आयुष्यात काहीच करत नाही आपल्याला मार्गदर्शन, ते गेलं तरी हरवल्यासारखं वाटतं। मग ज्या घरातला एवढा मोठा कर्ता पुरुष गेला, त्या घरावर काय परिस्थिती ओढवली असेल याचा आपण फक्त अनुमान करू शकतो। ती परिस्थिती फक्त त्या घरच्या लोकांनाच अनुभवता येत असते। भगवान करो त्यांना तर वर्षभर भगवान परमात्म्याने दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य दिलेलेच आहे। तरी आपण या निमित्ताने सर्वजण मंडळी भगवान परमात्म्याकडे अशी प्रार्थना करू ना भागू की यांच्या परिवारावर जो हा मोठा आघात झालेला आहे त्याच्यातून सावरण्याची शक्ती, बुद्धी, सामर्थ्य त्यांना द्यावी। आणि माझ्या दृष्टीने त्यांना श्रद्धांजली कधी ठरल, त्यांच्या जीवनामध्ये जशी परमार्थाची श्रद्धा होती तशीच पुढच्या पिढीमध्ये जर असेल, यांच्या घरात एवढं परमार्थाचं म्हणजे घरात बिगर माळकरी कोणीच नसेल। तुम्ही असं माझ्याकडे भेरी बघायला लागले म्हणजे आहे मोठा मुलगा भजन करतो, मी म्हणलं बिगर माळकरी आहे असं म्हणताय काय त्यांना? नाही, ऐका हो, तर आपल्या जीवनामध्ये ऐका संसार तर होतच राहतो। मी सुरुवातच एका गमतीने करतो, ऐका, लग्न झालेत नाही तर तुमचे लग्नामध्ये एक देव देतात, लग्नामध्ये एक देव देतात, माहितीये ना? लग्नात देव मिळाला असेल ना, कोणता देव असतो तो? तो दत्त नसतो, राम नसतो, तो शंकर नसतो, तो गणपती नसतो, तो कोणता देव असतो? बाळकृष्ण असतो। त्याला दुसरं एक नाव आहे, वा, रंगनाथ म्हणतात त्याला। मी कसं करता सांगतोय, त्या रंगनाथाकडे आता घरी गेल्यावर नीट बघा, रंगनाथाचा डावा पाय आहे ना असा फरकटत आहे, गुडघ्यात वाकलेला महाग आहे, आणि उजवा पाय देवाचा असा ठेवलेला आहे सपाट। याच्यातून काय सांगितलंय, लग्नामध्ये आपल्याला हे लग्न करणं, आपल्याला म्हणजे ज्यांचे झाले त्यांना हो, लग्नामध्ये हे सांगितलं जातं की तुम्ही आता संसारात जरी शिरला तरी तुमचा एक उजवा पाय परमार्थात असा रोवून ठेवायचा। कशीही परिस्थिती जीवनात आली तरी परमार्थाची निष्ठा हलता कामा नये। आणि डावा पाय आपल्याला सांगत असतो, संसार आतापर्यंत कोणाचाच मनासारखा झाला नाही, आता कोणाचा मनासारखा होत नाही, आणि इथून पुढे कोणाचाच मनासारखा होणार नाही, असाच भरकटत कडला न्यायचा असतो। म्हणून तो देव लग्नामध्ये दिला जातो। ऐका, याचं कोणी चिंतन कधी करत नाही बारकाव्यामध्ये जाऊन। ऐका, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये एकही क्रिया अशी नाही की ज्या क्रियेला कुठला शास्त्राचा आधार नाही। म्हणून पुढच्या पिढीला
परमार्थाचे संस्कार आहेतच, चांगली गोष्ट आहे. आपल्या अंतःकरणातली श्रद्धा अशीच जर वाढत राहिली आणि अशीच टिकली तर ही खरी पाहून करता श्रद्धांजली असेल. विठाला आलेल्या मंडळींचं सर्वांचं या परिवाराच्या वतीने मी स्वागत करतो. या ठिकाणी साथीला गुरुजी आहेत, आमचे सतीश महाराज आहेत, अरुण महाराज आहेत. तुम्ही सगळे गावातले बाहेरचे भजनी मंडळ आलेले पै पाहुणे सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकरता प्रवृत्त होतो. मी जो अभंग घेतलेला आहे हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगामधून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनातली एक अलौकिक अनुभूती आपल्या समोर मांडलेली आहे. अलौकिक म्हणण्याचं कारण काय? कारण मरणा हाती सुटली काया, माझं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलेलं आहे, असं जगद्गुरु तुकोबरायांचं भाष्य आहे. मग आता चिंतन असं आहे, या जगामध्ये आलेला कुणीतरी मरणाच्या तावडीतून सुटलाय का? कोणीही असू द्या. आतापर्यंत एकही घर असं नाही की ज्या घरामध्ये कोणी गेलेलं नाही. आज कोणी जर असेल तर हात वर करा, मी लगेच कीर्तनाचा फेटा टाकून देतो, आयुष्यभर कीर्तन करणार नाही. या जगामध्ये अजून असं कोणतंच घर नाही की ज्या घरामध्ये कोणी गेलेलं नाही. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला, सगळे मेलेले आहेत. एक मुद्दा लवकर येतो, वेळ कमी राहिलाय. दुसरा मुद्दा असा आहे, काही लोक म्हणतील की त्यांना मागच्या लोकांना जगायची इच्छाच नसेल म्हणून मेले असते. तुम्हाला जगायची इच्छा आहे का? मग आता मी देवराम बाबाच्याच गावचा आहे, तुमच्या लक्षात येईन हळूहळू. जगायची इच्छा आहे ना? ऐका, कुणी असं म्हणेन की माग सगळे मेले म्हणजे यांना जगायची इच्छा नसेल. मग आता इथं बसलेल्या जगायची इच्छा आहे का नाही? सगळ्याला जगायची इच्छा आहे. उलट नाथ महाराज भागवतामध्ये असं म्हणतात, आगा मर हा बोल न साहती. एखाद्या जरा म्हटलं का नाही तू मर, तो म्हणतो बाबा तुम्ही मारा, तुमच्या गावातली लोक मरू द्या, सगळं गाव मरू द्या, मला का मारता? काय मला का मारता? म्हणजे इथं जगण्याची सगळ्यालाच इच्छा आहे. दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा आहे, जगण्याची इच्छा आहे पण जगण्याकरता कोणी प्रयत्न केले नसतील. असं कोणी म्हणेल जगायची इच्छा पुष्कळांना असते पण जगण्याकरता प्रयत्नच नाही केले तर? मी तुम्हाला आपली उदाहरणं देणार नाही. 2 उदाहरणं अशी देतो डेंजर. एक भागवतात आणि एक रामायणात उदाहरण आहे. श्रीमद भागवतामध्ये उदाहरण आहे हिरण्यकश्यपूचं. त्याने तपश्चर्या केली, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. ब्रह्मदेव म्हणला मागा वर, काय मागायचं, मी प्रसन्न आहे. ब्रह्मदेव म्हणला मला हिरण्यकश्यपू म्हणला मला अमर व्हायचं. ब्रह्मदेव म्हणला तुम्ही चुकीच्या दुकानात आलाय. म्हणजे अहो मीच इथं मरणार आहे. आब्रह्म भवना लोका पुनरावर्ती नोर्जुन श्रीमद भगवद्गीता 8व्या अध्यायामध्ये बोलते, आब्रह्म म्हणजे ब्रह्मदेवापर्यंत सगळ्याला चित्र मरावं लागतं. येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, फिरते पामर जीवकेती, फिरते पामर जीवकेती. येथे नाही उर आले अवतार, येथे नाही उर आले अवतार, फिरते पामर जीवकेती, फिरते पामर जीवकेती. येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. इथं कोणीच राहण्याकरता आले. हे मल मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना 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 पडेगा. हे मल मुसाफिर, हे मल मुसाफिर निकलना पड़ेगा, निकलना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. साढ़े का भुवन क्या तू संभाले, जिस दिन तुझको मालिक निकाले, उसका किराया भी भरना पड़ेगा, उसका किराया भी भरना पड़ेगा, भरना पड़ेगा.
पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. एक दिवस सगळ्याला इथून जावं लागतं. हिरण्यकश्यपूने काही सुटका मागून घेतल्या त्याच्यातून. पर्याय दिवसा नको, रात्री नको, सजीवा कोण नको, निर्जीवा कोण, आपल्याला सगळं माहिती आहे, मी वेळ घेणार नाही. दुसरं उदाहरण रामायणामध्ये आलेले. रामायणाच्या उत्तरकांडामध्ये, भावार्थ रामायणाच्या उत्तरकांडामध्ये रावणाने, कुंभकर्णाने आणि विभीषणाने केलेली तपश्चर्या त्याचं वर्णन आहे. रावणाने शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकर म्हणले माग काय मागायचे? तो म्हणला मला अमर व्हायचे. ते म्हणले इथं शक्य नाही कोणाला. मग त्याने पण हिरण्यकश्यपू सारखे काय पर्याय दिले होते. मला माणसाकडून मरण नको, देवाकडून नको, आपलं मला यक्षाकडून मरण नको, राक्षसाकडून मरण नको, देवाकडून मरण नको. म्हणजे ठीक आहे, काय अडचण नाही. सगळे नियम पालटून भगवान परमात्मा मानव रूपात आले आणि त्याला मारलं. माझे मुद्दे नीट ऐका. इथं सगळेच मरतायत. एक, इथं सगळ्यालाच जगायची इच्छा आहे तरी कुणीच जगत नाही. दोन, तिसरा मुद्दा आहे जगण्याकरता प्रयत्न करणारे, शिंका आल्यावर दवाखान्यात जाणारे हे सोडून द्या हो. रावण आणि हिरण्यकश्यपूने 10,000 हजार वर्ष तपश्चर्या केली. एवढी तपश्चर्या करूनही इथं कोणालाच राहता आलं नाही. आणि असं असताना सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये म्हणतात, मरणाती सुटली काया, 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 मरणाती सुटली काया. विचारी निश्चय, विचारी निश्चय, नाचोनिया गेली खंडी, नाचोनिया गेली खंडी. मरणाहाती सुटली काया. तुकोबाराय म्हणतात की माझं शरीर मरणाच्या तावडीतून सुटले. महाराजांना विचारलं कशामुळे सुटलं? महाराज म्हणतात विचारे या विचारे. आज आपल्याला कीर्तनात अख्खा विचारच करायचा आहे. आज पहिल्या चरणाच्या पुढे गाडी जाणारच नाही, काळजीच घेऊ नका. प्रश्न असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात मी विचार केला आणि मरणाच्या तावडीतून सुटलो. मला असं म्हणायचंय, विचार कोण करत नाही? एका रुपयाचे 1000 रुपये व्हावेत याच्याकरता रोज माणसं विचार करतात. सामान्य घरापेक्षा चांगलं घर बांधलं गेलं पाहिजे याच्याकरता माणसाचं विचारचक्र चालू आहे. आपल्या घरातली मुलं उच्च शिक्षित झाली पाहिजेत याच्याकरता रात्रंदिवस माणसं मेहनत करतात. मोठे मोठे डोनेशन भरून मोठ्या मोठ्या कॉलेजला पाठवतात. विचार करतात म्हणून का विचार करत नाही म्हणून? या जगामध्ये एकही माणूस असा नाही की जो विचार करत नाही. मग असं जर आहे तर मरणातून का सुटत नाही? परमार्थाचं रहस्य येतंय. परमार्थ तर सगळे करतात पण वर्मापर्यंत कुणीतरी जातं. मी शेवट तुम्हाला उदाहरण देणार आहे, आता बोलत नाही. विचार करणारे सगळेच लोक जर आहेत तर तुकाराम महाराजांनी असा कुठला विचार केला? म्हणून अभंगामध्ये एक शब्द आहे या विचारे. ज्या अर्थी या विचारे म्हणतात त्या अर्थी तो विचार असला पाहिजे. विचार कोणता? आपण करतो तो. 2 हाताचे 4 हात कसे होतील? अलीकडे लय टेन्शन आहे नवरदेवांच्या घरच्या लोकांना. मुलींचं बरं चाललंय सध्या. चांगल्या म्हणजे सामान्य घराचं चांगलं घर कसं होईल? या पंचवार्षिकला आपण निवडून कसं येऊ? सगळ्या क्षेत्रातली मंडळी इथं बसलेले. कारखानदार जर कोणी असतील तर आपलं बजेट कसं वाढेल? सगळे विचार करतात. महाराजाला विचारलं तुम्ही कुठला विचार केला? 4 मुद्दे मी सांगतो तेवढे ध्यानात ठेवाच. पहिला मुद्दा असा आहे की विचार कशाला म्हणायचं हे तरी कळतं का आपल्याला? पहिला मुद्दा आपला असा आहे विचार कशाला म्हणावं एक. दुसरा मुद्दा असा आहे त्या विचाराचा विषय काय असला पाहिजे. तिसरा मुद्दा असा आहे विचाराची पद्धत काय आहे. आणि चौथा मुद्दा असा आहे विचाराचे प्रकार किती. विठाला विठाला विठाल. हे 4 मुद्दे संपले की कीर्तन संपलं. मग 11:30ला संपू नाही तर 1 वाजता संपू. आता नीट लक्ष द्या.
पहिला मुद्दा असा आहे, विचार म्हणजे काय? या बजरंग महाराज पुढे या. विचार म्हणजे काय? इकडे बघा. विचार त्याला म्हणतात ज्याचा तीनही काळाशी संबंध असतो, त्याचं नाव आहे विचार. विचार कशाला म्हणतात? ज्याचा तीनही काळाशी संबंध असतो त्याचं नाव आहे विचार. इकडे बघा. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. अजून मी थोडं बारकाव्यात जाणार आहे. इकडे बघा. तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक जीवाला भूतकाळाचं स्मरण असतं, वर्तमानाची जाणीव असते आणि भविष्याची चिंता असते. या तीन काळापेक्षा संसारी माणसाचं जीवन वरती जात नसतं. भूतकाळाचं स्मरण असतं. आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो आळंदीला, स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांची संस्था, जोग महाराजांच्या चरित्रात वर्णन असे, जोग महाराज म्हणायचे, मी मागच्या जन्मामध्ये ज्ञानोबा यांची पालखी वाहणारा भोई होतो. मी 2004 ते 8 ला संस्थेत पाठाला होतो. त्या काळामध्ये आळंदीत विद्यार्थी होता गुरुजी. लहानच होतं पोरग, ते 7-8 वर्षाचं. पण ते म्हणायचं की माझे आई वडील उत्तर प्रदेशात राहतात. ते जन्माला आळंदीत आलं होतं आणि ते म्हणायचं माझे आई वडील उत्तर प्रदेशात राहतात, तिथं असं आमचं घर आहे, अशा गाड्या आमच्या घरी येत. कुणाला पटतच नव्हतं, कारण आळंदीत ज्या आईबापाच्या घरी त्याने जन्म घेतला होता ते आळंदीत होते. आणि ते पोरग म्हणायचं मी उत्तरेतला आहे. ते बरेच वर्ष, 2-4 वर्ष असं म्हणायला लागल्यावर गाडी करून तिथं गेले. तिथं गेले तर ते पोरग आळंदीत जसं सांगत होतं सेम सगळं घर तिथं होतं. अजून एक गंमत सांगू आपल्या जीवनाची. लहान मुलं, एकदम लहान, एकदम ज्यांना अजून बाहेरचं काहीच कळत नाही अशी मुलं किंवा मुली पाळण्यामध्ये काहीच कारण नसलं तरी बी अचानक हसतात. बघा, हे तुमच्या नाही लक्षात यायचं, माता भगिनींच्या लक्षात येईल. ते लहान लेकरं पाळण्यात टाकलेली, त्यांना बाहेरचं काहीच कळत नसतं अजून, तरी ती अचानक हसतात, अचानक रडतात, अचानक जोरात ओरडतात. असं का होतं? शास्त्र म्हणते की बाहेरचं संसाराचं वारं लागण्याच्या अगोदर जीवाला मागच्या जन्मातल्या घटना कळत असतात. काय? संसाराचं बाहेरचं वारं लागायच्या अगोदर त्या लेकराला मागचं सगळं आठवत असतं. मग मागचं चांगलं आठवलं की ते पोरग हसते, मागचं जर काय वाईट आठवलं की ते पोरग रडत आहे. ऐका, जनाबाई महाराजांचा अभंग आहे. जनाबाई महाराज सांगतात की नामदेव महाराज देवाच्या बरोबर असताना मी पण देवाच्या बरोबर होते. ऐका हो नामयाचा जन्म मूळ संचित, हिरण्यकश्यप कुळी नाम प्रल्हाद. ज्यावेळेस हिरण्यकश्यप होता त्यावेळेस नामदेव महाराज तिथं प्रल्हाद म्हणून होते. आणि तुम्ही कोण होता? पद्मिनी नाम माझे ज्येष्ठ दासीचे पद. मी पद्मिनी नावाची दासी होते. राम अवतारामध्ये मी कोण होते? द्वापार युगामध्ये मी कोण होते? आणि आता कलियुगामध्ये मी कोण आहे? जनाबाई महाराज सांगतात मी जनाबाई म्हणून आहे. मी कशा करता बोलतोय? आपल्याला भूतकाळाचं स्मरण असतं, वर्तमानाची आपल्याला जाणीव असते. आता आपण कुठे आहोत? कीर्तनात बसलोय, जागेत का झोपलेत? बरेच माणसं झोपतात, पण नाही असं नाही, आता काही झोपायचं वातावरण नाही. ऐका, रात्रभर भरपूर झोपा होत आहेत पावसामुळं. वर्तमानाची जाणीव असते. आपण कोण आहे? शेतकरी आहोत, शिक्षक आहोत, वकील आहोत, कीर्तनकार आहोत, प्रवचनकार आहोत, कोण आहोत? जाणीव आहे. आणि भविष्याची आपल्याला चिंता आहे. हा 4-5 दिवस चालू असलेला बाबा आज थांबलाय, पण जेवणापर्यंत काय करतोय? बाबा कीर्तन वेळेत सोडतीलच का नाही सोडतील? हे आपल्याला भविष्याची चिंता आहे. माझा मुद्दा हा चाललाय, विचार त्याला म्हणतात की ज्याचा तीनही काळाशी संबंध असतो. इकडे बघा, जी माणसं या 3 काळाचा विचार करून जीवन जगत नाहीत ती माणसं जीवनात कुठलीच प्रगती करू शकत नाही. भूतकाळामध्ये आपण काय लेवलला होतो, वर्तमानात आपली काय लेवल आहे आणि भविष्यात आपल्याला कुठे जायचंय हे सूत्र ज्याच्या जीवनामध्ये नसतं ती माणसं जीवनामध्ये काहीच करू शकत नाहीत. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबारांचे एक अभंग आहे, तो सगळ्याला पाठ आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तीनही काळाचं चिंतन केलेलं आहे. कुठला अभंग आहे? याजसाठी केला होता अट्टहास, 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 याजसाठी
शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आकाने शेंद्रे पावलो दिसावा आकाने शेंद्रे पावलो दिसावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा दिस गोड व्हावा आकाने शेंद्रे पावलो दिसावा आकाने शेंद्रे पावलो दिसावा. क्रियापदाकडे लक्ष द्या. याजसाठी केला होता आटासाकडे जाऊ नका. होता कधी केला होता? भूतकाळामध्ये. तुम्ही भूतकाळात आटास केला. आता तुम्हाला काय मिळालं? आता निश्चिंतीने पावलो. आता शब्द वर्तमान काळवाचक आहे. याच्यामध्ये बी बारकाव आहे. अजून बारकाव्यात जाऊ का? आता शब्द म्हणत असताना पुढचा आ म्हणून मागचा ता म्हणेपर्यंत पुढचा आ भूतकाळात गेलेला असतो. ह्या इतका बारकाव आहे. आता वर्तमान काळामध्ये निश्चिंत आहे आणि भविष्यामध्ये कुठली चिंताच नाही. का? तुका म्हणे मुक्ती पर्णिने लोवरी. आता दिवस चारी खेळीमेळी कुठलीच चिंता नाही. अजून सांगू ऐका. तुमच्या आमच्या सामान्य जीवाकरता 3 काळ असतात. मूर्ख माणसाला एकच काळ असतो. या जगात 2च माणसं सुखी. एक मुक्त माणूस सुखी आणि दुसरा मूर्ख सुखी. मुक्त माणसाला काय घेणं देणं नाही संसाराचं, त्याच्यामुळे तो सुखी. आणि मूर्ख माणसाला काय अक्कलच नसते, त्याच्यामुळे त्याला दुःखाचा संबंधच नाही. तुमच्या आमच्या सारख्याला 3 काळ आहेत. मूर्खाला एकच काळ असतो. देवाला काळाचा संबंधच नाही. आणि संत महात्म्यांच्या जीवनामध्ये फक्त 2च काळ असतात. एक भूतकाळ असतो आणि एक वर्तमान काळ असतो. संतांना भविष्य काळ नसतो. त्यांना काय करायचं राहिलेलं नसतं. म्हणून विचार त्याला म्हणतात की ज्याचा 3ही काळाशी संबंध असतो. पहिला मुद्दा संपवतो, दुसऱ्या मुद्द्यात येतो. विचाराचा विषय काय असतो. म्हणून मी सुरुवातीला बोललो की जगामध्ये विचार करणारी माणसं पावला पावला आहेत. 1 रुपयाचे लाख रुपये कसे होतील रोज माणसाचा विचार चालू आहे. आपली पोस्ट कशी वाढेल रोज माणसाचा विचार चालू आहे. आपलं शरीर चांगलं कसं राहील याच्याकरता मोठे मोठे दवाखाने, मोठे मोठे डॉक्टर आहेत. प्रत्येक अवयवाचा डॉक्टर सध्याच्या काळात वेगळा आहे. ऐका, एवढी सगळी प्रगती चालली पण हा विचाराचा विषय माणसाला मुक्त करू शकत नाही. विचार तर सगळे करतात. एक उदाहरण ऐकून ऐकून पार त्याचा चौथा झालाय. एक माणूस, त्याला उशिरा उठायची सवय होती. 9-10 वाजता तो उठायचा रोज. रात्री उशिरा कंपनीत कामाला जायचा, उशिरा झोपायचा, उशिरा उठायचा. 10 वाजता ब्रश करत करत तो दारात उभा राहायचा. त्याच्या दाराच्या पुढे म्हशीचा गोठा होता. त्या म्हशी नेमक्या पाणी प्यायला 10 वाजता तो शेतकरी तो काढायचा गोठ्यावाला. त्या म्हशीमध्ये एका म्हशीची शिंग अशी गोल होती. उदाहरण आपण ऐकलेलं आहे नेहमी. ते गोल शिंग होते. त्या गोल शिंगाकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात यायचं, या शिंगामध्ये माझं डोकं बसल का? काय गरज आहे का विचार करण्याची? काहीच गरज नाही. मान त्याला हसू नका. आपले विचार तसेच आहेत. आपले त्याचे विचार काही वेगळे नाही. फक्त हे सांगितल्यावर त्याला हसा येतं, आपल्याला हसा येतं. आणि आपला विचार पाहिल्यावर संतांना हसा येतं. मग ते हसतील संत. तो विचार करायचा काय, या शिंगामध्ये आपलं डोकं बसल का? विचार किती दिवस? 6 महिने. आणि मग कुठंतरी गाथा पारायण चाललं होतं. एक तुकाराम महाराजांचं प्रमाण त्याच्या कानावर पडलं. विचार करता वाया जाय काळ लटके ते मुळ फजितीचे. तो म्हणला विचार तरी किती दिवस करायचा? डायरेक्ट आता प्रॅक्टिकलच करू. थिअरी किती दिवस बघायची? आता प्रॅक्टिकलच. आणि योगायोग असा की ज्या दिवशी त्याने निश्चय केला ती म्हैस नेमकी त्या दिवशी त्याच्यात जवळून आली. त्याच्या जवळ म्हैस आल्यानंतर त्याने आता 6 महिने विचार केला होता. त्या म्हशीच्या शिंगात त्याने डोकं दिलं उतवून. आता ती म्हैस आहे महाराज. शहाण्यांनी म्हशीच्या शिंगात डोकं घातलंय. माझी भाषा कळली तर बरोबर. शहाण्यांनी आणि म्हैस आहे महाराज. ती म्हैस सोडून म्हशीच्या शिंगात डोकं घालायच्या अगोदरचे गडी बघा आणि म्हशीच्या शिंगात डोकं घातल्याच्या नंतरचे गडी बघा. ती म्हैस अशी पळायला लागली महाराज. इकडं तिकडं डोकं फिरवायला लागली. इकडं भिंतीला आपट, इकडं खाली आपट, इकडं दगडावर आपट. असा सोडून निघाला. नेमका समनेऱ्यात ती म्हैस पळत आली. तुम्ही लोक बसलेलेच होते. तुमच्यासारखे सुज्ञ लोक ती म्हैस त्यांनी अडवली, त्या माणसाला बाहेर काढला. आणि तुमच्यासारखे लोक म्हणले भाऊसाहेब अहो थोडा विचार करायचा होता ना. म्हशीच्या शिंगात डोकं घालण्याकरता कधी हा
माझा श्लेष कळला तर बरं होईल तुम्हाला. तो म्हणला विचार करायचा होता थोडा. तो म्हणला विचार 1 2 3 नाही 6 महिने विचार करत होतो. आणि 6 महिने विचार करून काय परिणाम मिळाला? काय नाही, सोलून निघाला. बाकी परिणाम काय निघाला? विचाराचा विषय काय असला पाहिजे? ज्ञानोबा आपल्याला सांगतात विचाराचा विषय काय असला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. आहे मी हा कोण करावा विचार. आहे हा कोण करावा विचार. ज्ञानेश्वर निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. निवृत्तीचा म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मानवी जीवनामध्ये विचाराचा विषय कोण आहे? मी कोण आहे? आता मी जर इथं विचारायला सुरुवात केली मी आपण कोण आहे, तुम्ही कोण आहे, आता नेहमी नेहमी ऐकणारे बरोबर उत्तर देतील. मी असंच एक डॉक्टर होते, त्यांना विचारलं हो तुम्ही कोण आहे? ते म्हणले मी डॉक्टर आहे. मी म्हणलं तुमचा पेशा डॉक्टरकीचा आहे का तुम्ही डॉक्टर आहे? नाही म्हणले पेशा डॉक्टरकीचा आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? त्यांनी काय नाव सांगितलं. म्हणजे गणपतराव. म्हणलं हे नाव तुम्हाला जन्माला आल्या होतं का 12 दिवसांनी ठेवलेले? नाही म्हणले 12 दिवसांनी ठेवले. मग म्हणलं तुम्ही कोण आहे? तो म्हणलं जरा अवघडच झालं. मग त्याने त्याचं आडनाव सांगितलं. म्हणजे जाधव. कीर्तन जाधवांकडे जाधव घेतो. जाधव हे आडनाव तुमचे? तुम्हाला आता पुराणातलं उदाहरण सांगतो. एक पोरग जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर ते रडलं नाही, हसलं नाही, काही नाही. साधारण लहान लेकरं रडतात. 8-9 वर्षाचं पोरग होईपर्यंत ते हसलं नाही, रडलं नाही, बोललं सुद्धा नाही. हो त्याने कधी अंगावर स्वतःहून कपडे घातले नाहीत. आईने कपडे घातली तर घालायचं नाही, ते तसा जैनाचा देवरायचा. जेवण कधी पोराने रडून मागितलं नाही. रडून नाही, कसंच मागितलं नाही. दूध मागितलं नाही, चहा नाही, कॉफी नाही, अलीकडे चॉकलेट खातात लेकरं, पॉपकॉर्न खातात, अजिबात काही मागितलं नाही. ते पोरग जिथं ठेवलं मुसळ तिथं शेमकुशल. तुकोबरायांच्या भाषेत बोलायचं झालं तर प्रारब्धाचा भोगी नेणे देह स्फूर्ती अखंडते धृती निर्विकार. पोरग निवांत. आईला वाईट वाटायचं. काय जगातली बाकीची पोरं रडतात, हसतात, काहीतरी मागतात, याच्यातच आई बापाला आनंद असतो. यालाच माया म्हणतात संसाराची. गोकुळासारखं घर आहे. गोकुळासारखं म्हणजे काय? कोणतरी पोरग येतंय मिशी वडतंय, कोणीतरी दारी वडतंय, कोणीतरी अंगावरच बसतंय येऊन, कोणीतरी शर्ट याला गोकुळ म्हणतात. होय हे सगळा राडा असतो, पण मोहामध्ये लोकांना कळत नसतं. आणि ते आई बापाला काही वाईट वाटायचं. लेकरं लोकांची बघा कशी मागत येत, हसते, खेळतात. आपलं लेकरू काहीच नाही. 9 वर्ष चाललं होतं असं. 9 वर्षानंतर एके दिवशी शंकराचार्य गावात आले होते. महादेवाच्या मंदिरात बसले होते. हे पोरग रोज ह्याला बळच उठवावं लागायचं. ते बी 9-10 वाजता. आज हे पोरग पहाटच 4 वाजता उठलं. आजपर्यंत एकही शब्द न बोललेलं पोरग आईला म्हणायला लागला आई उठ, आई उठ, आंघोळ कर, पुरणपोळीचा स्वयंपाक कर, आपल्याला देव दर्शनाला जायचंय का साधूच्या. आईने विचारलंच नाही तू कसं काय बोलायला लागला काय. तिला बोलायला लागलं याच्यातच खूप आनंद वाटला. त्या बाईने आंघोळ केली, पुरणपोळीचा स्वयंपाक केला. शेजारच्या घरामध्ये पहाटच कालवा चालू झाला म्हणून शेजारच्यांना वाटलं यांच्या घरामध्ये काय आकृती घडलं नाही, कुणी गेलं बिलं तर नाही. शेजारच्या बाया सगळ्या बघायला आल्या तर ते पोरगण आई बोलत होती. ती एक बाई म्हणली का हो काकू पोरग तुमचं आज माणसात आले. पोरग म्हणलं मी माणसात नाही आलो, गावात एक माणूस आलाय, चला तुम्ही पण आंघोळ्या करून आमच्या बरोबर. त्या पोराने अख्खं गाव सकाळीच पाठ उठवलं. एक साधू गावात असण्याचं काय फलित हे बघा. एक साधू गावात असेल तर गावातल्या जवळजवळ 70 ते 80% लोकांना मार्गाला लावत असतो. तुकोबरायांची प्रमाण लय खतरनाक आहे. जय गावे नाही वैष्णवांचा मेळू, न देखे सुकाळू हरिकथेचा. महाराज सांगतात तिथं कधी काय होईल काही सांगता येत नाही. पण एका साधूचं पुण्य असं असतं, गावामध्ये कितीही वाईट कर्म करणारं गाव असलं तरी त्या गावाला तारण्याची ताकद साधूच्या पुण्यात असते. उदाहरण आहे विदुर काकाचं महाभारतातलं.
कौरव पक्षाने सगळी पाप केली होती, पण जोपर्यंत विदुर काका कौरवांच्या पक्षात होते तोपर्यंत त्यांच्या केसालाही कुणीच हात लावू शकलं नाही. ज्या दिवशी विदुर काकाने तो महाल सोडला तिथून पुढे कौरवांच्या नाशाला सुरुवात झाली. एक पोरग ते साधू होतं, त्याने अख्खं गाव पाठच उठवलं. शंकराचार्य ती बाई शंकराचार्यांचं दर्शन करताना रडायला लागली. आचार्य म्हणतात, बाई काय झालं रडायला? ही बाई म्हणली, महाराज काय तुम्ही गावात आला परिणाम झाला? म्हणजे अहो 9 वर्ष पोरग जन्माला आलं, एक शब्द बोललं नव्हतं, तुम्ही गावात आला पोरग बोलायला लागला असं का? शंकराचार्याने त्या पोराकडे पाहिलं आणि शंकराचार्याने त्याला काय प्रश्न विचारले. हस्तामलक नावाचा ग्रंथ आहे, ते हस्तामलकाचे चरित्र आहे. त्या पोराला विचारलं, कस्तोम शिष्य हा तुम कुतोषी गंता किन्नामते तुम कुतागतोषी यतन्मयोक्तम वदचार भकत्वन मत प्रीते प्रीतिवर्धनोसी. कस्तोम शिष्या, तू कोण आहे? कोण आहे तू? आपला विचाराचा विषय चाललाय मी. विचाराचा विषय मानवी जीवनामध्ये काय असला पाहिजेत मी. आपण काय सांगू? आडनाव सांगू, एखादं आपलं पद सांगू, नाही तर नाव सांगू, अजून काय सांगू? लयच वैतागला तर माणूस म्हणून मी माणूस आहे. बऱ्याच गावात असे अनुभव येतात. आम्हाला विचारतो, मला विचारायची सोय, तो म्हणतो महाराज मी माणूस आहे. मग त्या पोराने पहिल्याच उत्तरामध्ये काढून टाकलं, नाहम मनुष्या न च देव यक्षः न ब्रह्मचारी न गृही वनस्थः न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. मी माणूस नाही. मग कोण आहे? मला वाटतं याचं उत्तर आपल्याला का वासुदेवाच्या अभंगाने दिलेले. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. मी वासुदेव तत्वता, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, कळो येईल विचारिता. आहे ठाऊक सभागिया संता, आहे ठाऊक सभागिया संता, आहे ठाऊक सभागिया संता, आहे ठाऊक सभागिया संता. आहे दोघांनी कमावून तू कोण आहे? त्याने सांगितलं मी वासुदेव तत्वता, नाहम मनुष्यो न च देव यक्षः न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्था भिक्षुर्न चाहम निजबोध रूपः. सदा विचारे तस्मात् जगज्जीव परात्मनः जीव भाव जगत भाव बाधे स्वात्मैव शिष्यते. आपला दुसरा मुद्दा मी संपवतोय, घड्याळ पुढे चालले म्हणून. पहिला मुद्दा आपला होता विचार म्हणजे काय. दुसरा मुद्दा आहे विचाराचा विषय काय असला पाहिजे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा विचाराची पद्धत. आपल्या कीर्तनाची पद्धत असते का नाही? टाळकऱ्याने यायचं, पप्पाजीने यायचं, विनयकाराने अगोदर रामकृष्ण हरी, मग रूप पाहता आपलं सुंदरते ध्यान, तुका म्हणे माझे, विठोब रखमाय झाले, मग बाबा येतात. ही आपली कीर्तनाची पद्धत आहे. तसं विचाराची सुद्धा पद्धत आहे. काय विचाराची पद्धत आहे? विचाराची पद्धत आपल्याला योग वासिष्ठकाराने सांगितली रामायणामध्ये. समुद्र सेव गांभर्यम धैर्यम मेरोरिव स्थितम अंतःशीतलताच इंदोरिव उदेती विचारेना. विचार करणारा माणूस लय उथळ नसतो. म्हणून बघा काय काय मोठ्या पदावर काम करणारी माणसं, त्यांच्यावर जर काय संकट आले का नाही, ती कुठलीच रिॲक्शन तुमच्या समोर लवकर मांडत नाही. का मांडत नाही? कारण ती विचारी असतात. उथळ माणसं लगेच काहीतरी प्रतिक्रिया देऊन मोकळं होतात. विचारी माणूस लगेच प्रतिक्रिया देत नाही. लगेच प्रतिक्रिया देणाऱ्याला विचारी म्हणत नाही. त्याचा व्यतिरेक करा. ऐका, समुद्र सेवक किती गंभीर, समुद्र कितीही खवळला तरी समुद्र आपली मर्यादा ओलांडत नाही. तसं विचारी माणसाच्या अंतःकरणात कितीही विषय आले, कितीही विकार आले, नाही कितीही संकट आली,
तरी हा माणूस अंतःकरणातलं धैर्य सोडत नाही. समुद्र बघा, समुद्राच्या काठावर गेलं तरी आपलं मन सुद्धा धीर गंभीर होतं का? असताना समुद्र गंभीर आहे. तसं माणूस त्याला म्हणतात ज्याच्या संगतीत गेल्यानंतर आपल्या जीवनाला सुद्धा धीर मिळतो. संसारात कोणाच्या संगतीत जा तुम्हाला धीर मिळणार नाही. धीर मिळण्याकरता एकमेव संत महात्मेच कामाला येतात. संतांच्या जवळ गेल्याशिवाय, म्हणून तर तुकाराम महाराज एके ठिकाणी सांगतात विश्रांतीचा ठावा, 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 संतांची आपण भाव, संतांची भाव, 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 संतांची संतांची भाव, संतांची संतांची भाव, जीवन हे समुद्रासारखं गंभीर असतं. विचाराची पद्धत. दुसरं धैर्य मेरोरिव स्थितम. धैर्य कसं असावं? मेरू पर्वतासारखं स्थिर. म्हणून भानुदास महाराजांचा प्रकरण आपल्याला माहिती आहे. जर हे आकाशवर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये परी मी तुझीच वाटप आहे का? देह जावो अथवा राहो. वेळ जाईल आपला. हो, देह जावा अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, अंत शीतलताच इंदोरीव. इंदू म्हणजे चंद्र. विचार करणाऱ्या माणसाचं अंतकरण कसं असतं? चंद्रासारखं शीतळ. याचा व्यतिरेक असा करतो, ज्याच्या जवळ गेल्यानंतर आपलं अंतकरण शांत होतो, तोच खरा विचारी माणूस असतो. म्हणून विचाराची ही पद्धत आहे. माणसाने विचार करणाऱ्याने समुद्रासारखं गंभीर असावं, मेरू पर्वतासारखं स्थिर असावं आणि चंद्रासारखं शांत असावं. त्याच अंतकरणामध्ये विचाराचा जन्म होतो आणि विचार टिकून राहत असतो. ऐका, तिसरा मुद्दा सांगतो, घड्याळेच पडायला लागलं पुढं. विचाराचे काही प्रकार आहेत का? विचाराचे प्रकार अमृत अनुभवाच्या अंगाने 4 सांगता येतील, पण तुम्हाला अवघडात घालणार नाही. अगदी सोपं सांगतो तुम्हाला. विचाराचे 2 प्रकार, एक गौण विचार आणि एक प्रधान विचार, मुख्य विचार. जसं आंब्याचं झाड असेल तर त्याला 2 प्रकारचे फळं असतात, एक गौण फळ आणि दुसरं मुख्य फळ. गौण फळ काय आहे? आंब्याच्या झाडाचं गौण फळे उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी सावली. गौण का म्हणायचं? कारण आंब्याच्या झाडाखाली जशी सावली मिळते तशी आपल्याला चिंचेच्या झाडाखाली सुद्धा सावली मिळते. आणि झाडच नसेल तर मंदिरामध्ये मोठं शेड टाकलं, इथं पण सावली मिळते. म्हणजे जिथं पर्याय उपलब्ध असतात त्याला गौण म्हणतात. आणि मुख्य, याच देहामध्ये परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते. म्हणून परमात्मा स्वरूपाचा विचार करणं हे या देहाचं आद्य आणि मुख्य कर्तव्य आहे. गाढवं कधी माळा घालत नाही. तुम्ही बघितलं का समनेऱ्याच्या गाढवाने माळा घातलेल्या? गाढवं माळा घालत नाहीत, म्हशी एकादशी धरत नाही. मी गाढवाचं म्हशीच सांगतोय, तुम्हाला काय वाटलं तर वाटू द्या, मला काय घेणं देणं नाही. ऐका, प्राण्यांना ही बुद्धी नाही. पशु काय पाप पुण्य
जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती काही एक उपजता मरती बहिरी अंध होती पांगुळमुखी याच देहामध्ये माणसाला हा विचार करता येतो म्हणून या देहाचं कर्तव्य आहे विचार करणं तुकोबाराय सांगतात तो मी केला आणि त्याचा परिणाम मरणा हाती सुटली काया जोग महाराजांचं चरित्र आहे शेवटच्या काळात त्यांना कॅन्सर झाला होता आणि दवाखान्यात डॉक्टर चेकअपला आले त्यांनी बघितलं ते कॅन्सरचं प्रमाण चेक करून आणि डॉक्टर चेहऱ्याकडे बघायला लागले महाराजांच्या जोग महाराजांचा चेहरा अति प्रसन्न ज्याची परिपूर्ण साधना असते ना त्याचा चेहरा खूप प्रसन्न असतो प्रसन्न चेहरा पाहिला डॉक्टर म्हणले महाराज तुमच्या जागेवर जर सामान्य कोणी संसारातला माणूस असला तर ढोरासारखा ओरडला असला इतकी ती कॅन्सरची लेवल डेंजर झालेली तुमच्या जीव चेहऱ्यावर कुठलंच आम्हाला काही वाटत नाही असा लहान मुलासारखा प्रसन्न चेहरा आहे त्याचं वर्म काय रहस्य काय जोग महाराज सांगतात या पठ्ठ्याने आयुष्यभर केलेल्या परमार्थाच्या साधनेचं हे फळ आहे परमार्थाची साधना माणसाला देहापेक्षा बाजूला काढते देहावर नसतात भक्त ऐसे जाना जे देही उदास म्हणून परमार्थाचा विचार असा आहे जो माणूस देहावर राहतो त्याचं मरण कधीच चुकत नाही जोपर्यंत तुम्ही देहाला धरून आहात तोपर्यंत मरण सुटत नसतं देहाला तुम्ही सोडलं आता मरण तुमच्याकडे डोकूनही पाहत नाही म्हणून तर तुकोबारायचे अनेक अभंग आहेत शेवट तो भला माझा बहु गोड झाला मनाला सोपे पण विचार करा बरं ज्यांचा शेवट झालाय ती माणसं पुन्हा सांगायला शिल्लक राहतात का कल्पना करा तुम्ही एखाद्याला पोचून आले स्मशानात घरी आले कुटुंबाला सांगितलं लयच वेळ झाला पाहुणे रावळे लांबचे होते मला लवकर आंघोळ कर आणि लवकर चहा टाक गाठून गेले पावसामुळं मग ते कुटुंबाने तुम्हाला स्नानाला पाणी कपडे वगैरे दिले चहा ठेवला तुम्ही चहा आता बशीतच ओतला होता तेवढ्यात तुम्ही ज्याला पोचवाय गेले तो तुमच्या समोर येऊन बसला रामभाऊ सगळे पाहुणे आले गावकरी आले माझी चांगली विल्हेवाट लावली मला स्वर्गात चांगली जागा मिळाली असं जर एखादा सांगायला तुमच्या पुढे आला तर काय होईल त्या दिवशीच तुमचं वर्ष श्राद्ध घालवं लागेल ऐका शेवट ज्याचा झालाय ती माणसं सांगायला शिल्लक राहत नसतात तुकोबारायांच्या परमार्थ्या चरणाची गंमत बघा शेवट तो भला माझा बहु गोड झाला तुकोबाराय सांगतात माझा शेवट गोड झाला तो कोणता शेवट मरण नाही मग देहाची संगत सोडलेला शेवट तुम्ही देहाची संगत लहानपणातही सोडू शकता त्या हस्तामलकासारखी गर्भामध्ये नाहीतर कधी ध्रुवबाळासारखं 5 महिन्यामध्ये तुमची साधना पूर्ण होईल खटवांग राजासारखी 1 तासामध्ये तुमची साधना पूर्ण होईल नाहीतर काय कायला कितीतरी जन्म घ्यावे लागतील तरी ते साध्य सापडत नाही महाराज सांगतात तो विचार मी केला त्याचा परिणाम मरणाच्या हातातून सुटलो महाराजाला विचारलं मग आता तुम्हाला कुठली काळजी टेन्शन म्हणले कुठलीच काळजी नाही का नाही त्याचं उत्तर अभंगाच्या दुसऱ्या चरणात सोनिया गेली खाती 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 सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची सोनिया गेली खाती सोनिया गेली Kumar
मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चये नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. जग आपल्या जीवनात आलेली अलौकिक अनुभूती आपल्या समोर प्रतिपादन करतात. सगळं जग मरत असताना सुद्धा मी मरणाच्या बाहेर निघालो, मरणाला मी सुखवलं. महाराजांना विचारलं कोणत्या साधनाने? महाराज सांगतात या विचारे. अजून एक शब्द तिथला राहिलाय, या निश्चये. मरण सगळ्याला येणार हे सगळ्याला माहित असतं, सगळ्याचा विचार जागा असतो, परंतु निश्चय सगळ्याचा होत नाही. इकडे बघा, एखाद्याला विचारलं का नाही काय भाऊसाहेब काय गर्दी असते तुमच्याकडं? भाऊसाहेब जर तुमच्या लय जवळचे असेल तर भाऊसाहेब सांगतात कशाचं काय गर्दी म्हणले. उगं लोकाला मी कामाला येतो, पैसे देतो, त्यांची कामं करतो म्हणून नाही, तर कोणी कुणाचं नसतं. इकडे बघा, कोणी कुणाचं नसतं हे वाक्य मला वाटतंय सगळ्याला नवीन आहे का जुनं आहे? जुनं नवीन नाही, सगळ्याचं पाठ आहे. कोणी कुणाचं नसतं हे सगळ्याला कळत असलं तरी सगळे पुन्हा तिथंच जातात. का जातात? कारण निश्चय झालेला नसतो. निश्चय त्याला म्हणतात की वाईट वाईट म्हणून कळालं की त्याचा त्याग झाला पाहिजे आणि चांगलं चांगलं म्हणून कळालं की त्याचा स्वीकार झाला पाहिजे, त्याला निश्चय म्हणतात. असा निश्चय आपल्याला गौतम बुद्धाच्या चरित्रात पाहायला मिळतो. मी सांगून वेळ घेणार नाही, बरोबर 12ला थांबतोय, तुम्ही काळजी करू नका. इकडे बघा फक्त 12:30ला. बरं, मला काय अडचण नाही, मी आज मुक्कामालाच थांबणार आहे. बरोबर, उद्या ब्रह्मगिरीची परिक्रमा करायची, तुम्ही 5 वाजता म्हणले तरी मी लगेच देवराम बाबा सारखं दुखणं उलटावतो लगेच परत. काय काळजीच करू नका तुम्ही. आता ऐका, हाल्याची टक्कर लावून देतो, कवर का चाला ना. मग इकडे बघा, तर महाराज सांगतात या निश्चये. आपला निश्चय होत नाही. गौतम बुद्ध जन्माला आले, लहानच होते, ज्योतिषाला हात दाखवला. ऐका, ज्योतिषशास्त्र एक शास्त्र या, पण ज्योतिषशास्त्र पाहून माणसाने जीवन गाडवायचं नसतं. आपल्या मागे ज्योतिषशास्त्र पळालं पाहिजे. उगा हात दाखवत बसून या माणसाने कर्तृत्व करावं, काहीतरी करायचे ते करावं. हात दाखवला आणि ज्योतिषाने सांगितलं तुमचं पोरग जगात नाव कमवणार आहे, पण घरातल्या काडीचं कामाला येणार नाही. असं पोरग घरात तुम्हाला आवडतं का? जे घरातलं कुठल्याच कामाला हात लावत नाही. म्हणजे साधू होणार आहे का? हो म्हणजे साधू होणार आहे, जगप्रसिद्ध. वडिलाला वाईट वाटलं. खरं तर साधू होणार आहे म्हणजे आनंद व्हायला पाहिजे, पण सांसारिक माणसाला आनंद साधू होण्यात नसतो. पुढारी होण्यात, सगळ्या जगाचं गळ दाबण्यात, सगळ्या जगाला लुटण्यात, याच्यात सगळ्या जगाला आनंद असतो. ऐका, मग काय केलं त्या वडिलांनी? लहानपणापासूनच अशी काळजी घेतली, पोरग ज्या खोलीत राहत होतं ती खोली ते पोरग रात्री झोपलं की सगळे रोज ताज्या फुलाचे हार आणून लावायचे, नवीन नवीन अत्तर परदेशातून मागवायची, ती तिथं मारायची. त्याच्या सेवेला एकही म्हातारा माणूस म्हातारी जाऊ दिली नाही. सगळी तरणी मुलं, तरण्या मुली. पोरग मोठं झालं, त्या पोराचं लग्न झालं तरी खोलीच्या महालाच्या बाहेरच पोरग नाही. त्या पोराला एक पोरग झालं. गौतम बुद्धाला लेकरू झालं, एक पोरग झालं होतं. ते पोरग एक दिवशी म्हणते वडिलाला, बाबा मला बाहेरचं जग बघायचं. राजा बोले दल हाले बाहेर. राजाने सगळे दौंडी पिटली. एकाही म्हाताऱ्या माणसाने घराच्या बाहेर निघायचं नाही, म्हातारा असो म्हातारी असो. याचा महाल रोज जसा सजवला जातो तसं अख्खं गाव सजवायचं. मग मोठे मोठे रस्ते होते त्याचे सगळे सजवले. बारखाल्या गल्लीगुळीत काही घुसणार नाही असं त्यांना वाटलं, त्याच्यामुळे तिथं काहीच केलं नाही. सगळे म्हातारे कोतारे आजारी सगळे त्या गल्लीगुळीमध्ये. मोठा रस्ता. आमचे गुरुवरे वैकुंठवासी विठ्ठल बाबा भोले पाठात वाक्य सांगायचे. ऐका, लय महत्वाचं वाक्य या. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, बुवा माणसाने प्रवास करताना रस्त्याने कधी मोठ्या रस्त्याने प्रवास करायचा, मधल्या गल्ली बोळात घुसायचं नाही, कारण मधल्या गल्ली बोळामध्ये सगळे काळे धंदे चालू असतात. म्हणले जो खाटेवर आला त्याला एक दिवस ताटीवर जावं लागते. लग्न झालेलं होतं, नुकतंच लेकरू झालेलं होतं, त्याला असा निश्चय झाला त्याचा, त्याने तिथूनच घर सोडून दिलं. 12 वर्ष गेला, बोधी वृक्षाच्या खाली साधना केली आणि आपली सिद्ध अवस्था प्राप्त करून घेतली. म्हणून त्यांना पुढे गौतम बुद्ध असं नाव पडलं. मी कशा करता म्हणतोय, आपण रोज मरणारी माणसं पाहतोय नाही. काय काय लोक तर त्यांना खांदेकरी ठरलेलेच आहेत. आमचे गुरुवर देवराम बाबा तर सांगतात, काय कायची ती सरण रचण्यामध्ये आटू बसलेली असते, काय कायची राखेल वाटण्यात आटू बसलेली असते, काय कायची काडी लावणारी भरपूर असतात, आटू बसलेली असते. एवढं रोज आपण सगळं पाहतो तरी आपला निश्चय होत नाही. तुकोबाराय सांगतात, मी मरणाच्या तावडीतून सुटले त्याचं कारण आहे या विचारे आणि या निश्चये. त्याचा परिणाम असा झाला, नासोनिया गेली खंती सहज स्थिती भोगाची. खंती शब्दाचा अर्थ आहे चिंता.
प्रत्येकाला कशाची ना कशाची चिंता आहे. प्रत्येकाला. मला सगळ्यात मोठी चिंता लागली पाकिट किती मिळेल. मला पाऊस येतोय का काय, पोरांना आणायला जावल का काय, चिंता आहे. या जगामध्ये चिंता नाही असा जीव नाही. ऐका, पण संत महात्म्यांच्या जीवनामध्ये कुठलीच चिंता नाही. उजळले भाग्य आता अवघे चिंता, वारली शब्द पळून गेली नाही. का? कारण पळून गेलेली कधीतरी माघारी येऊ शकते. हा, वारली म्हणजे एक जण पेड वाटत होता. आषाढी वारीत त्याचं लेकरू हरवलं होतं. 4-5 वर्षाचं. वारीला घेऊन गेलं आणि तिकडे हरवलं गर्दीमध्ये. 2 महिने शोधत होते. वारी झाल्यावर 2 महिन्याने ते लेकरू सापडलं. इतका आनंद झाला, गावात पेढे वाटायला लागला. एक म्हणलं काव पेढे वाटता, काय नाही म्हणलं माझं लेकरू हरवलेलं परत आलं. तर मला माझी बायको येईन काव परत. म्हणजे कुठे काय झाले बायकोचं, कोरोनात मेले म्हणे. एकदा मेल्यावर परत येते का? मी कशा करता सांगितलं, चिंता वारली शब्दाचा अर्थ मेली. तुकोबऱ्यांचे गवळण आहे. चिंता करिता हरली नारायणे, अंग संग मिनता दोघे जणे, सुखे निर्भर झाले त्याचे गुन्हे. परिणाम तुका मले खुंटले येणे जाणे गा. महाराज सांगतात चिंता वारली. कुठलीच चिंता तुकोबऱ्याला नाही. नासोनिया गेली खंती. कशामुळं? सहज स्थिती भोगाचे. ऐका, संसारामध्ये चिंतेला तोटाच नाही. आणि साधूच्या जीवनामध्ये चिंता डोकूनही पाहत नाही. चिंता जवळच येत नाही. का जवळ येत नाही? सहज स्थिती भोगाची सहज स्थिती. संसारातले भोग सहज उपलब्ध नाही. गुलाबजाम आता अलीकडे मिळायला लागले, ते रेडीमेड आणून ती बी तळायचं कुठाना करावंच लागत आहे. नाही तर जुन्या काळामध्ये गुलाबजाम खायचा म्हणल्यानंतर मैदा आणा, तो खवा आणल्यानंतर त्याला मळल्यानंतर त्याच्या त्या गोळ्या करा. त्या गोळ्या केल्यानंतर पुन्हा त्या कढईत मध्ये तळा, तेलामध्ये तळल्यानंतर पुन्हा रात्रभर पाकात टाका आणि दुसऱ्या दिवशी बाबाच्या पंक्तीला वाढा. म्हणजे 2 दिवस कुटाणा करून केलेले गुलाबजाम खायला किती वेळ लागतो? 5 मिनिटात तर जिकडची तिकडं. म्हणजे 5 मिनिटं गुलाबजाम खायचे म्हणले तर 2 दिवसाची कसरत आहे. मी तुम्हाला उदाहरण गुलाबजामचं दिलं. संसारातले सगळे भोग असेच आहेत. एकही भोग माणसाला सहज उपलब्ध नाही. पण ऐका, ज्याला परमार्थाची प्राप्ती झाली त्या माणसाला भोगा करता कशावरच अवलंबून राहावं लागत नाही. आता माझं बोलणं माझ्या वयाला शोभणार नाही, पण भागवतात आले म्हणून बोलतो. संसारामध्ये पती पत्नीला एकमेकापासून जे सुख मिळतं ते सुख महात्मा रात्रंदिवस कुठल्याही विषया वाचून भोगत असतो. विठाला 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 विठाला. हो, म्हणून सहज स्थिती भोगाचे. महाराजाला विचारलं, मग तुम्हाला काय कष्ट त्रास झाला का? महाराज म्हणतात, न देखे से झाले श्रम, 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 झाले श्रम, न देखे से न देखे से न देखे से झाले श्रम, न देखे से झाले श्रम. आले वर्मा हाता है, आले वर्मा हाता है, हाता है, ना सोनिया गेले घंटे, ना सोनिया गेले घंटे. आले वर्मा हाता है, आले वर्मा हाता है, हाता है, आगोनिया गेली म्हणजे, आगोनिया गेली म्हणजे. झाले श्रम, आलेवर हाता आहे. उदाहरण आधी सोपं देतो, नंतर पण सोपं देतो. इकडे बघा, शेतामध्ये भात आहे तुमच्याकडे. आता साधारण तुमच्याकडे एकराचे तुकडे नाहीतच समजा. साधारण 10 गुंठ्याच्या त्या शेताच्या तुकड्यामध्ये तुम्हाला किती पोती भात होतो? आम्हाला काय अनुभवच नाही त्याचा. आम्ही ऊसातली माणसं आहेत सगळी. हा, साधारण जास्तीत जास्त सांगा, कीर्तनात कमी बोलत जाऊ नये. 5 क्विंटल. मी म्हणतो एकरामध्ये तुम्हाला 15 क्विंटल झाला. कुठं द्यायचं घ्यायचं, कीर्तनात कमी बोलायचं नाही. 15 क्विंटल भात निघाला
आणि अपेक्षेपेक्षा डबल पैसा मिळाला तुम्हाला, तर केलेलं कष्ट वाटतं का? म्हणजे तुम्ही काही त्याची लागणी असते, काढणी असते, अजून खत पाणी असतं काय मला काय सांगता यायचं नाही. जे काय असं मजुरी वगैरे तुमचं सगळं जाऊन तुम्हाला 10 पट नफा शिल्लक राहिला, मग आता केलेलं कष्ट वाटतं का? न देकेशे झाले श्रम, पण कधी फायदा झाला तर. तसं तुकोबाराय सांगतात, आले वर्म हाता आहे. मानवी जीवनाचं वर्म आहे ती स्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं. ती स्वरूप स्थिती प्राप्त करून घेतली, त्याच्यामुळे आता अनंत जन्मामध्ये जरी साधना केलेली असली तरी अनंत जन्माची साधना आम्हाला कष्टप्रद वाटत नाही. मी गंमत सांगतो तुम्हाला, वर्म कसं असतं. इंजिन चालूच आहे सध्या. जुन्या काळात भरपूर सगळ्याकडेच इंजिन होते. एकाच इंजिन बिघडलं, पाण्याला शेताला पाणी द्यायचं इंजिन बिघडलं. पण गंमत अशी होती, त्याच्या शेजारचा जो बांधकरी एक म्हातारा होता, त्या म्हाताऱ्याला इंजिन दुरुस्त करायची. तो काही शाळा शिकलेला नव्हता, अंगठाबहादर होता. पण गंमत अशी होती की मागच्याच आठवड्यात त्या दोघांची चांगली धरपकड झाली होती, भांडणं झाली होती. मग आता भांडणं झाल्यावर तो म्हणला, तुलाच लय इंजिन नीट करता येतं का? आपल्या समनेरे गावामध्ये 10 वर्ष एक पोरग कोर्स करत आहे इंजिनिअरिंगचा, आपण त्याला बोलू म्हणे. तो गेला, त्या इंजिनियरला बोलून आणलं. म्हणजे आपलं इंजिन खराब झाले, तुम्ही 10 वर्ष शिक्षण घेताय असं कळलंय. इंजिनियर आला, पण येताना वह्या पुस्तकं बरोबर घेऊनच आला. तो इंजिनियर होता ना. आणि मग ते वह्या पुस्तकं त्याने सगळे असे बांधावर उलगडले. त्या बांधावर उलगडून त्याने ते सगळं बघितलं, त्याच्यामध्ये अख्खं इंजिन मोकळं केलं, नट बोल्ट सगळे खोलले आणि पुस्तकामध्ये बघून परत जोडलं. इंजिन चालू केलं. इंजिन पहिलं बी चालू व्हायचं पण पाणी ओढत नव्हतं. आता इंजिन चालू केलं, पाणीच ओढाना. त्या इंजिनियरनी पुन्हा खोललं, पुन्हा जोडलं. असं दिवसभरामध्ये 5-6 वेळा केलं. अख्खा दिवस त्याच्यातच गेला. शेजारचं म्हातारं बघत होतं, आठवड्यापूर्वी भांडणं झालेलं. ते म्हातारं विचार करायला लागलं, साहेब 10 वर्ष शिकलाय तरी साहेबाला मिळला का नाही. आपल्याला कळतंय म्हणला, पण काय करावं, शेजाऱ्याचं ना आपलं भांडण नाही. पण त्याच्या लक्षात आलं, साहेबाचं ना आपलं तर चांगलं आहे ना. मग तो म्हणला, साहेब दिवसभर मी तुमची सर्कस पाहतोय, मी मदत करू का? साहेबांनी पहिला प्रश्न विचारला, तुमचं एज्युकेशन काय आहे? क्वालिफिकेशन. तुमचं क्वालिफिकेशन काय? म्हातारा म्हणला, काय नाही, अंते 72 आहे. मग ते साहेब हसायला लागला. म्हाताऱ्याने ओळखलं, हे जरा असं काय शिकलेलं नसतं, पण डोक्याला लय तरबेज असतात. म्हातारा म्हणलं, हे असं नाही मानायचं. म्हाताऱ्याने सांगितलं, साहेब मी जर तिथं आलो ना, इंजिनला हात लावला आणि इंजिनने पाणी नाही ओढलं तर मी 10,000 रुपये तुम्हाला देतो, आणि जर पाणी ओढलं तर तुम्ही 10,000 मला द्यायचे. इंजिनियर म्हणला, मी 10 वर्ष शिकून मला कळलं नाही, ह्या म्हाताऱ्याला काय कळायचं, शाळेतही गेला नाही. म्हणा लागली पैसे काय अडचण नाही. म्हातारा म्हणलं, करा बरं साहेब इंजिन एकदा चालू. म्हाताऱ्याने त्या साहेबांनी इंजिन चालू केलं. म्हणला, बंद करा, हातोडी द्या म्हणला एक. तो म्हणला, पाहणा मागा, दुसरं काय स्क्रू ड्रायव्हर मागा, हातोडी अद्या. तर खरं म्हणले, त्या म्हाताऱ्याने हातोडी घेतली ना, असं इंजिनवर एका जोग्यावर जोरात मारला आणि करा म्हणले चालू. इंजिन चालू केलं, लागलं पाणी ओढायला, आणि तुम्ही काय बघताय माझ्याकडे. आणि मग म्हातारे म्हणते, साहेब काढा 10,000 रुपये. साहेब म्हणला, एका ठोक्याचे 10,000 रुपये? नाही, ठोक्याचे फक्त 50 रुपये. पण ठोका कुठं हाणायचा, याचे 9,950 आहे. याला वर्म म्हणते. याला काय म्हणते? वर्म म्हणते. मी कसं हसण्याकरता नाही सांगितलं. तसं माणसं सगळे संसार करतात हो, पण मानवी जीवनाचं वर्म सगळ्यालाच सापडत नाही. गुरुजी अडचण अशी, परमार्थ सगळेच करतात, पारायण करतात, चाली म्हणतात, पकवाज वाजवतात, कीर्तन करतात, मोठे मोठे सत्य करतात, दणक्याचे दणक्या. लोकांचे पैसे किती आले पुन्हा हिशोबही देत नाहीत, मागितलं तर मग शिव्या देतात. हे सगळं चाललंय संप्रदायामध्ये. पण जीवनाचं वर्म सगळ्याला सापडत नाही. तुकोबाराज सांगतात, ते वर्म आमच्या हाताला आलं. न देकेशे झाले श्रम, आले वर्म हाता हे. मग एक जण जरा चाणाक्ष होता, वेदांत ऐकलेला. तो म्हणला, का हो तुम्ही सांगताय मरणा हाती सुटली काया, नासोनिया गेली खंती, आणि वर्म हाताला आलं. मग असं आम्ही ऐकलंय की आत्मस्वरूप आणि परमात्म स्वरूप हे दोन्ही एकच आहे. हे कळाल्याशिवाय माणसाच्या सगळ्या चिंता नष्ट होत नाहीत. ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात पुरते, तथा ज्ञानाचा अग्नी प्राप्त झाल्याशिवाय कर्म जळत नाहीत. आणि कर्म एकदा जळून गेली की जीव देवापेक्षा वेगळा राहत नाही. तुकाराम महाराज म्हणले, मी तरी वेगळं काय सांगतोय. अभंगाचं शेवट. तुका म्हणे कैसी की तुका म्हणे कैसी की तुका म्हणे कैसी की तुका म्हणे कैसी की
तुका म्हणे कैची जीव तुका कैसी जीवा कोठे जीव निराळा कोठे जीव निराळा सोनिया गेली खांती लासो गेली खांती कोठे जीवा निराळा कोठे जीवा निराळा गेली खांती सोनिया गेली खांती स्थिती भोगाची स्थिती भोगाची सहज सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची हे सहज स्थिती भोगाची भोगाची सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची सहज स्थिती भोगाची तुकोबाराय सांगतात जीव हा परमात्म्यापेक्षा वेगळा नाही, परंतु आज्ञाने तो आपल्याला वेगळा समजायला लागला. म्हणून वेदांतामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये पण शंका घेतलेली का म्हणले जीव जर देवाचं स्वरूप असेल, जीव जर देवाचं स्वरूप असेल तर मग देव प्राप्त करून घ्या म्हणणं हेच चुकीचं आहे. का? कारण जे ज्याचं स्वरूप असतं ते त्याला सोडून कधीच राहत नसतं. वेदांत काय म्हणतो? जे ज्याचं स्वरूप आहे ते त्याला सोडून कधीच राहत नाही. मग तुम्ही देव प्राप्त करून घ्या, देव प्राप्त करून घ्या असं म्हणता, हे तुमचं म्हणणं चुकीचं आहे. वेदांताने सांगितलंय जीव जरी देवाचं स्वरूप असला तरी तो भ्रमाने विसरलाय. म्हणून याच्या करता एक उदाहरण आणि कीर्तन आपलं संपलं. जो नाही सगळ्यांनी ऐकलेलं उदाहरण आहे. एक बाई लग्न झालं, नांदायला गेली, परिस्थिती जेमतेमच होती. गावातल्या सगळ्या बायकांच्या गळ्यात दागिने बघितले की बाईला थोडं वाईट वाटायचं. बाई नवऱ्याला सारखी म्हणायची का हो तुम्हाला काय वाटतं का नाही, शेजारच्या बायांच्या गळ्यामध्ये काहीतरी असतंय, माझ्या गळ्यामध्ये एखादा तोळा तरी दरवर्षी, गळ्यामध्ये नाही तर कमीत कमी नथ तरी एखादी वर दिसायला. आता नवऱ्याने थोडस पैसे जमा करून एक वर्ष तिला नथ आणली. नथ आणल्याच्या नंतर गंमत अशी असते, बायकांचं मानसशास्त्र असं या
त्यांना साडी आणून द्या, नथ आणून द्या, दागिना आणून द्या, त्याच्यात समाधान नसतं. मग आपण आणलेला दागिना शेजारच्यांना दाखवल्या मग बायांना आनंद असतो. हा, पोट भरतं बघा, बायका सगळ्या हसल्या. आणि अजून जास्त आनंद कधी असतो माहितीये का? आपण आणलेली साडी शेजारणीकडे जर नसल तर मग नाही आनंदाशी जोडा. असं आहे का? कारण आपल्याकडच्या साडीचा जोडा तिच्याकडे नाही म्हणून नाही आनंदाशी जोडा. त्या बाईला असं वाटलं की आपली नथ सगळ्या गावाला दाखव, म्हणून बाई गेली बाथरूम मध्ये मेकअप करायला, तोंड वगैरे धुण्याकरता. ती बाई गेली, आता सवयच नव्हती कधी नथीची, ती रात्रीने नथ काढली पोथीमध्ये अडकवली, तोंड धुवायचं म्हणून पोथीमध्ये अडकवली. ते तोंड धुलं, गेली काय पावडर आमकं तमकं जे काय असलं ते सगळं लावून आली. आणि मग आता नथ घालायची नाकात, तर नथ कुठं विसरूनच गेली. मग आता काय वस्तू हरवल्या होत्या शोधण्याच्या जागा ठरलेल्या असतात. कुणी गॅसच्या टाकीवर त्या शेगडीवर ठेवतं, कुणी देवघरात ठेवतं, कुणी टीव्ही जवळ ठेवतं, कुणी फ्रीजवर ठेवतं, कुणी बाथरूमचे ते कप्पे करेल असतात त्याच्यावर ठेवतं. बाई सगळीकडे फिरून आली. मीराबाईचा गोडा अभंग आहे. आता आहेत सगळे म्हणून आता ह्यांनी 12:30 सांगितलं तर मी बी विचार करत नाही, आता जाऊ द्या. ऐका, मीराबाई महाराज असं वर्णन करतात. पाणी मोमिन प्यासी, पाणी मोमिन प्यासी, पाणी मोमिन प्यासी मोए सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है, आत्मज्ञान बिन नर भटकत है. कहाँ मथुरा कहाँ काशी, कहाँ मथुरा कहाँ काशी, कहाँ मथुरा कहाँ काशी मोहे सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी मोहे सुन सुनावतासी. उदाहरण दिले पाण्यातल्या माशाचं. काय गंमत आहे बघा, मासा पाण्यातच राहतो पण पाण्याकरता तर पडत असतो. किती विशेष आहे. इथं मासे खाणे आहेत का? इथं नाही वाटतं तुमच्या गावात सगळे माळकरी दिसत. माझं आडनाव पाहणे मला चेक करून जावं लागतं सगळं. ऐका, असं म्हणतात की तो मासा पाण्यातच राहतो. मासा जर शिजवायचा असेल तर त्याला दोहायला पाणी जास्त लागतं म्हणतात. मी जातवान माळकरी या, एक नाही 7-8 माळ आहेत गळ्यात माझ्या. ऐका, मासा दोहायला पाणी लागतं म्हणतात. मासा खाल्लेल्या माणसाला सारखी तहान लागते म्हणतात. किती विशेष आहे. जो मासा पाण्यात राहतो त्या माशालाच तहान लागते. ऐका, लय गोड आहे. माशाला जर तहान भागवायची असेल तर त्याला कुठं जावं लागेल मग? जम्मू काश्मीरला. अहो, माशाला जर पाणी प्यायचं म्हणल्यानंतर कुठं जावं लागेल? कुठं जावं लागत नाही. माशाला पाणी प्यायचं म्हणल्यानंतर फक्त उलट व्हावं लागतं. कसं व्हावं लागतं? उलट व्हावं लागतं. कारण त्याचं पाणी पिण्याचं तोंड जे आहे ते खालच्या बाजूने असतं, त्याला ते पाण्यात उघडता येत नाही. उलट झालं म्हणून बघा काय माशाचे पाण्यावर आपल्याला उलटे पालटे होताना दिसतात. ते काय करतात? पाणी पित असतात. कशा करता सांगितलं उदाहरण, मी गोष्ट अजून सोडलेली नाही. इकडे बघा, आत्मज्ञान बिन नर भटकत आहे, कहा मथुरा कहा काशी. दरवर्षी तीर्थयात्रा चाललेले आहेत. अनेक महाराज लोकांनी तीर्थयात्रा काढायचं चालू केलेले. चांगली गोष्ट आहे, सगळी लोक बघून येतात. ती बाई जसं फ्रीजवर शोधते, देवघरात शोधते, टीव्ही पशे नथ, तसं आपलं शोधणं चालू आहे. काशीला जा, द्वारकेला जा, नाही तर काशी करून या. तुमच्याकडे आहे का नाही का शब्द प्रयोग? आमच्याकडे काशी करून या म्हणलं की लय लोक हसतात, कारण ते शिवी या. ऐका, काय भरपूर लोक सगळे फिरून येतात. ती बाई शोधत होती. बाई ह्या पावसाळ्याच्या दिवसात घामाघूम झाली होती. शेजारची ठकोबाई आली, म्हणले कीर्तन संपत आले, शेवट तरी चला फुलं टाकायला. म्हणले कशाचं कीर्तन, कशाचं काय? का नवरा मला आता मारल्याशिवाय राहत नाही.
असं झालंय काय झालंय काय? अगं 5 वर्ष नवऱ्याच्या मागे लागली होती, न ताना म्हणून. मग कशी तरी नवऱ्याने पैसे साचून न ताणली, मी हरवली. ती बाई हिच्याकडे बघत होती, अंगावर दागिने होते आणि त्या पुथीत तिला नथ दिसली. पण काय काय बायाला गमतीशीर असतात, लगेच सांगत नाही. ते म्हणले जाऊ दे, आल्यावर शोध. आता कुठं आल्यावर असतं का म्हणले? नवरा काय मला नीट ठेवल का? 5 वर्षापासून मी त्याच्या मागे लागले होते. मग ते म्हणले बघ रडून कसा अवतार केलाय, जरा आरशा पुढे बघून उभा राहून बघ. तिला आरशा पुढे बळच ढकलत नेलं, कपाटाचा मोठा आरसा, आणि म्हणले आता पायापासून तोंडाकडे बघ काय अवतार केलाय. ती बाई आपल्या पायापासून वर बघत यायला लागली, पोथीपर्यंत आली, पोथीत तिला नथ दिसली आणि म्हणली सापडली. तुम्ही हसला, सापडायला हरवली होती का? हरवली नव्हती, पण सापडल्याचा व्यवहार तर झाला का नाही? तसं परमात्मा स्वरूप हे आपलं स्वरूप आहे, ते झाले हरवल्यासारखं. म्हणून तैसे हरपले आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेचे सदा. आणि ज्या दिवशी आपल्याला हे आपलं हरवलेलं आत्मस्वरूप सापडेल, त्या दिवशी हेच काढणार नाही. आणि मला वाटतंय की ते स्वरूप पंढरनाथ भाऊंना सापडलं होतं, म्हणून त्यांच्या जीवनात परमार्थाची एवढी निष्ठा होती. ऐका, म्हणून मी विचार करून अभंग घेतलाय. परमार्थाची निष्ठा देव अशी कोणाच्याही ठिकाणी ठेवत नाही. नाहीतर एखाद्या माणसानं म्हणलं का नाही थोडं काम इकडे ये मंदिरात, ते मंदिरात येत नाही, सगळं झालं येतो. पण भाऊंनी आयुष्यामध्ये परमार्थाची सगळी सेवा केली. कुठलंही परमार्थाचं कार्य असलं तरी त्यांनी कधीच कोणाला अडवलं नाही. आणि जेवढं आपल्याला समर्पण करता येईल तेवढं समर्पण, जोपर्यंत ही आत्मवस्तू सापडत नाही तोपर्यंत होऊ शकत नाही. म्हणून असे भाऊ या परिवाराला सोडून गेल्या वर्षी गेले. त्यांच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा आघात झाला, पाहुण्या रावळ्यावर दुःखाचा आघात झाला, आणि पर्यायाने मला वाटते वारकरी संप्रदायाची खूप मोठी हानी झाली. सध्या भयंकर कलियुगाचा काळ आहे. या काळामध्ये संप्रदायाला खूप विकृत वळण लागायला लागलेले. मग ते कीर्तन करणारापासून कीर्तन ऐकणारापर्यंत सगळीच माणसं विकृत झाले. ते कोणीच ज्ञानोबरायचं तुकोबरायचं नीट ऐकायला तयार नाही. त्याच्यात मी पण आहे, मी पण काय बोलतो म्हणून लय शहाणा आहे असं समजू नका. म्हणून तुम्ही आमचे गुरुजी सांगायचे, वा माणसाने 2 तास कीर्तन केल्यावर कीर्तन करावच्या पायावर डोकं ठेवायचं नाही. मग 2 तासा व्यतिरिक्त 22 तास तो बाबा काय करतो हे बघायचं, आणि मग त्या बाबाच्या डोक्यावर मस्तक ठेवायचं. ऐका, हे खूप महत्वाचं वाक्य आहे. काय वाक्य मी तुम्हाला 2-3 वाक्य अशी सांगितली, तुम्हाला नाही दुसरं काय कळलं, एवढी वाक्य जरी ध्यानात ठेवली तरी आपल्याला ज्ञानोबराय तुकोबराय जवळ केल्याशिवाय राहणार नाहीत. भगवान करो अशा प्रकारची सद्भावना आपल्या सगळ्याच्याच अंतकरणात निर्माण हो, आणि ज्ञानोबराय प्रसादनामध्ये मागणं मागतात किंब होणार सर्व सुखी पूर्ण होऊनी तेही लोकी, म्हणजे जो आदी पुरखी अखंडित. जगातली सगळी माणसं आनंदाचे सम्राट व्हावेत, कोणाच्या जीवनात कोणचं दुःख नसावं, आणि सगळ्या माणसांच्या अंतकरणामध्ये आपल्या गावाच्या समाजाच्या सेवेची भावना जागृत व्हावी, अशा प्रकारची सद्भावना व्यक्त करतो. पंढरनाथ भाऊंना जाता जाता पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली. भगवान परमात्म्याला विनंती करतो की त्यांना आपल्या चरणाच्या जवळ सान्निध्य द्यावं, आणि परिवारावर झालेले जे दुःख आहे त्या दुःखातून सावरण्याची परिवाराला त्या ठिकाणी शक्ती सामर्थ्य बुद्धी द्यावं. आलेल्या सर्वच मंडळींचं पुन्हा या कुटुंबाच्या वतीने मी स्वागत करतो आणि माझ्या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. यदक्षरम पद भ्रष्टम मात्रा हीनं चेत भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर. ज्ञानेश्वर माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम,
महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारिला विचार व्याकुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया पैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध देव तुकाराम 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 कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय. 2 मिनिटं कोणी उठायचं आणि वैकुंठवासी श्री हरिभक्तपरायण पंढरीत मामा मुरलीधर जाधव आज यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त 8वा वर्षश्राद्ध कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी श्री हरिभक्तपरायण आदरणीय काका महाराज पहाणे श्री क्षेत्र आळंदी यांचं या ठिकाणी नियोजित वेळेत कीर्तन झालं. महाराजांचं मी आमच्या जाधव परिवाराच्या वतीनं संत कृपा भजनी मंडळ समन्वय ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी महाराजांचं ऋणनिर्देश करतो. यानंतर या कार्यक्रमाला ज्यांनी खऱ्या अर्थानं साथ केली आपल्या महाराष्ट्राचं भूषण आणि स्वर गंधर्व आदरणीय श्री हरिभक्तपरायण तुकारामजी महाराज आरोटे गुरुजी यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि त्यानंतर दुसरी त्यांना साथ केली आहे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण सतीश महाराज मते मुरंबी यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचं आहे. त्यानंतर ज्यांनी गोड असा मृदंग या ठिकाणी आपल्याला ऐकवला असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण अरुणजी महाराजराव मुकणे यांचंही टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. त्यानंतर दुसरे गुरुबंधू श्री हरिभक्तपरायण बजरंग महाराज जाधव गोंदे दुमाला यांचंही या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागत. आणि यानंतर आमचे मारुंजे गावचे बाचे आणि श्री हरिभक्तपरायण शशिकांत महाराज गायकवाड हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आणि आमचे सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि या ठिकाणी मामांना जाऊन आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण होतंय. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या परिवारावर खूप मोठा आघात झाला. त्या दुःखातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देव. आणि महाराज खरं तर नामोल्लेख करणं त्यांचं गरजेचं आहे. जीवनामध्ये जीवन जगत असताना त्यांनी प्रपंच करत परमार्थ केला आणि परमार्थ करत असा केला की तो खरा केला. खरा म्हणजे या ठिकाणी निसर्गाला सुद्धाही मान्य करावं लागलं की या कार्यक्रमाला बाधा नाही आली पाहिजे. आम्ही गोकुळ भवन आम्ही विचार करत होतो गेल्या काही दिवसापासून की कार्यक्रमाचं नियोजन कसं करायचं. पावसाचे दिवस आहे. खरं तर हा महाराज इगतपुरी तालुका हा पावसाचं माहेरघर आहे. पण तरीही या ठिकाणी खूप मुसळधार पाऊस गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी होतोय आणि निसर्गाला सुद्धा मान्य करावं लागलं. ह्या माणसाचा परमार्थ खरा होता. या परमार्थाला त्यांच्या कार्यक्रमाला कुठलीही बाधा आली नाही पाहिजे म्हणून निसर्गाला सुद्धा मान्य केलं आणि हा कार्यक्रम पूर्णत्वाकडे नेला. मी या ठिकाणी आलेल्या सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवाराचं गणगोत्र सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. आपण कार्यक्रमाला उपस्थित दिली आणि या ठिकाणी आपल्या निवृत्ती मामा जाधव या ठिकाणी श्रद्धांजलीपर बोलतील. त्यांना विनंती करतो की आपण इकडं माईकडे यायचं आहे. या ठिकाणी खंबाळे गावचे सरपंच कैलासभाऊ चौधरी यांनाही विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. रामदासभाऊ गव्हाणे पण या ठिकाणी आलेले आहेत. या 2 मिनिटं श्रद्धांजली अर्पण करायची आहे. जाधव परिवाराच्या ह्या विनंतीला मान देऊन त्यांच्या ह्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व नातेवाईक मित्र परिवार 1 वर्षापूर्वी हरिभक्तपरायण पंढरीनाथ मुरलीधर जाधव यांचं दीर्घ अशा आजारानं निधन झालं. आज त्यांच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. अत्यंत गोड असं कीर्तन या ठिकाणी आपण ऐकलं. हरिभक्तपरायण काका महाराज पहाणे यांनी त्यांच्या अमृतुलाच्या शब्दवाणीमधून या ठिकाणी पंढरी नानाला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. नानाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नामदेवनीच या ठिकाणी सांगितलं की खरं म्हणजे ऊसो डोंगा परिरस नाही डोंगा काय भुरला सिवरल्या रंगा ह्या उक्तीप्रमाणे नानाचा खऱ्या अर्थानं साधी राहणी होती पण अंतकरणामध्ये परमार्थाचा विचार अत्यंत दृढ असा त्या मनामध्ये रुळला होता. गावामध्ये सप्ताह असो किंवा गावामध्ये कोणाची अंत्यविधी असो कुठला विचार न करता नानाने पहिलं टाळ पावकात उचलावं आणि त्याच्या घरी अंत्यविधी झाला त्या घरी त्या ठिकाणी घेऊन जावं.
सप्ताह 8 दिवस बाकी असतानाच पखवादाची देखभाल करावं, टाळ कुठं आहे, पेटी कुठं आहे, याचा विचार खऱ्या अर्थानं नानांनी या ठिकाणी घेतला. या ठिकाणी मालुंजा असो, वाघेरा असो, सामनेरा असो, या आजूबाजूच्या परिसरामध्ये सप्ताह म्हटलं की नानाची हाजरी ही 7 दिवस असायची. खरं म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये माणूस काय शिकला, परंतु माणूस काय शिकत होता हे खऱ्या अर्थानं घेणं अत्यंत गरजेचं आहे. महाराजांनी मग उल्लेख केला की आज या ठिकाणी त्यांचं वर्ष श्रद्धाचा कार्यक्रम, या ठिकाणी त्यांचे तिन्ही चिरंजीव राजू असेल, त्र्यंबक असेल, गोकुळ असेल, त्यांनी खऱ्या अर्थानं नानाला साजेल असं या ठिकाणी वर्ष श्रद्धाच्या कार्यक्रमाचं नियोजन खऱ्या अर्थानं केलं. आपण म्हणतो याच्यासाठी केला होता, अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावं. आज खऱ्या अर्थानं त्यांचा शेवट या ठिकाणी गोड होतोय, हे खऱ्या अर्थानं मनाला आनंददायी आहे. या ठिकाणी 3 भाऊ या ठिकाणी रामचंद्र भाऊ असेल, शंकर नाना असेल आणि पटेल नाना असेल, या तिन्ही भावांनी कष्टमय जीवन जगून खऱ्या अर्थानं त्यांच्या मुलांचं या ठिकाणी पालन पोषण केलं. आज तिन्ही भावांचे मुलं या ठिकाणी प्रगतीपथावर आहेत. एक चांगल्या प्रकारचं काम करून आजही ते कष्ट करतायत. ही खऱ्या अर्थानं त्यांच्या वडिलांची, त्यांच्या आजोबाची खऱ्या अर्थानं पुण्याई आहे. आज या ठिकाणी अनेक मान्यवर या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी जमा झालेले आहेत. ही त्या तिन्ही मुलांचं, मुलींचं कर्तव्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या ठिकाणी दिसतंय. आज या ठिकाणी बाबा आळंदीहून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आले आणि आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण या ठिकाणी तुकाराम महाराज आरोटे यांनी आपल्या या छोट्याशा गावाला या ठिकाणी भेट दिली. महाराष्ट्रभर ज्यांचं खऱ्या अर्थानं नावलौकिक आहे असे महाराज या ठिकाणी आले. त्यांच्याबरोबर आमचा बाचा सतीश असेल, अरुण महाराज असेल, हनुमंत असेल, ही सगळीच मंडळी या ठिकाणी आली आणि गोड असा कार्यक्रमाचं नियोजन केलं. हीच खऱ्या अर्थानं नानांना श्रद्धांजली होईल. नानांचं अनुकरण खऱ्या अर्थानं आपल्या सगळी बंदी मंडळी करावं. सप्ताह अनेक गावामध्ये जो परमार्थ नेण्याचं काम या ठिकाणी अर्थानं करावं अशी मी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी नानांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेत श्री रामदासभाऊ गव्हाणे, माजी सरपंच काचनगाव, त्याचप्रमाणे श्री कैलासभाऊ चौधरी, माजी सरपंच खंबाळे, त्याचप्रमाणे श्री दिलीप भाऊ चौधरी, माजी सरपंच खंबाळे हेही उपस्थित झालेत आणि श्री मोहनभाऊ काळे आणि बाळूराका उद्योजक घोटी हेही उपस्थित राहिलेत. मी आपल्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आणि अनिलजी पढेर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याचप्रमाणे चंद्रभानजी पढेर ग्रामपंचायत सदस्य हे सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. यानंतर केरू पाटील देवकर हेही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेत. मी या ठिकाणी शेवटी पसायदान होतंय, कृपया कोणी जागेवरून उठायचं नाही. अण्णांच्या या ठिकाणी आवाजातून आपल्याला पसायदान ऐकायचं आहे, कोणीही जागेवरून उठायचं नाही. आणि एक महत्त्वाची सूचना अशी आहे, दुखवटा स्वीकारला जाणार नाही असं मला मेसेज आलेला आहे. मी या ठिकाणी आपणा सर्व पाहुण्यांना विनंती करतो की दुखवटा स्वीकारला जाणार नाही. या ठिकाणी अण्णांच्या आवाजातून आपल्याला पसायदान ऐकायचं आहे. आता विश्वात्मके देवे येले वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे बसाय दानही, जी खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, विश्वर निष्ठांची मांदियाळी,
जो अनर्थ भूमंडळी भेटतो या भूता चला कल्पतरुचे आरभ चेतना चिंतामणीचे गाव बोलती जे आर्णव विभूषाचे चंद्र में दयाला क्षण मार्तंड जेता पहिन ते सरबाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण भोवणीतिही लोकी भजिजो आदिपुरुकी अखंडित आणि ग्रंथ विभिये विशेष लोकीये द्रष्टा द्रष्ट विजय वावेजेथ येथ मने श्री विश्वेश्वरावो आहोईन दान पसावो ये देवर ज्ञान देवो सुखिया जहाला ये देवर ज्ञान देवो सुखिया जहाला ये देवर ज्ञान देवो सुखिया जहाला ओम शांती शांती धन्यवाद अण्णा. यानंतर कार्यक्रम संपला मी असं जाहीर करतो आणि याच हॉलमध्ये